अमरावतीमध्ये 5 दिवसांपासून बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। बावनकुळे त्यांच्या भेटीला आलेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सध्या बच्चू कडूंना फोन आलेला आहे। त्यांच्या मागण्यांसंदर्भात आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या उपोषणासंदर्भात सुद्धा आता काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या काही कार्यकर्त्यांची सुद्धा तब्येत बिघडल्याची माहिती होती आणि आता मंत्री बावनकुळे त्यांच्या भेटीला आलेले आहेत। सध्या फडणवीसांशी ते फोनवरून संवाद साधतात। तर प्रहारच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। त्यांनी आंदोलनं केलेली आहेत। बच्चू कडू आंदोलनाला बसल्यानंतर प्रहारचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता या आंदोलनावर तोडगा निघतो का, बच्चू कडूंचं आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं जातं का ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंच्या विविध मागण्या आहेत। त्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बच्चू कडू आंदोलन करतायत, उपोषणाला ते बसलेले आहेत आणि सध्या बच्चू कडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद सुरू आहे। फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंशी संवाद साधतात।